नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. आज सकाळी मम्मीने आंघोळ केल्यावरती अंगणाच्या बाहेर म्हणजे गेटच्याच बाहेर रांगोळी काढली. त्यानंतर आम्हा सर्वांसाठी ती चुलीवरती पाणी ठेवलं आहे. आता सकाळ सकाळ सूर्य बघा कसा दिसतोय. हे सगळं सर्वत्र कवळं होऊन अंगणात पसरलेलं. आता ही आमच्या अंगणातली झाडं. आता त्या झाडांना मम्मीने पाणी घातलं. त्यानंतर पाणी घातल्यानंतर तो नाश्त्याची तयारी करायला घेतली आहे. आज मम्मीची स्पेशल होती टमॅटोची भाजी. तर आता चला बघूया मम्मी कशी करते. तुम्ही टमॅटोची भाजी किंवा चटणीसुद्धा म्हणू शकता. तर मम्मीचा आवडीचा पदार्थ आहे तो म्हणजे टमॅटोची चटणी. आता कढईत तेल घातलं आहे. तेल घातल्यानंतर लसूण घालायचं आहे. लसूण घातल्यानंतर जिरं मोहरी घालून घ्यायची आहे. बघा आता घातली. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. कढीपत्ता घातला की मग आता जरा हलवून घ्यायचं जेणेकरून कढीपत्ता फ्राय होईल. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आपला. परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं चांगलं ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा बघा कसला भारी असा परतला चालला आहे. त्यानंतर झाकून जरा 5 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर उघडून बघा आता सोनेरी रंग आला आहे जरा कांद्याला. आपण आता हलवून घेऊया. त्यानंतर हळद घालूया. त्यामध्ये तिखट घातल्यानंतर धने पावडर जरा घालूया. मीठ घालूया थोडंसं. आणि त्यानंतर टमॅटो घालूया. मिक्स करूया. मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता आपण वरनं चवीनुसार मीठ घालूया. आता मम्मीने ते भाजी शिजूसपर्यंत इथं मम्मीने जी आधीची चित्र काढली होती. चूल आणली म्हणल्यावरती चित्र तर काढलीच पाहिजेत. त्यामुळे मम्मीने मस्तपैकी अशी चित्र काढलेली खूप सुरेख दिसत होती. आता आपण इकडे बघूया. भाजी बघा छान पाणी सुटले. बघा कसं सुटले पाणी. आता हलवून आपण जरा बघूया शिजली की नाही. मस्तपैकी आता हलवून घ्यायचे. उकळी पण छान फुटली आहे. आता 5-10 मिनटं झाकून ठेवून आता परत बघायचं. छान उकळी फुटली बघा. आता भाजी शिजलेली आहे. तर आपण आता काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर बघा कसलं भारी भाजी आपली भाजी तयार झाली. सर्वांनी नाश्ता करायला या.